काय करायचं ॲव्होकाडोचं आपल्याला? आणि ॲव्होकाडो काढून काय करणार आहोत आपण आज? इंग्लिश आणि मराठी लंच एकत्र झालं तर काय झालं, आज मी म्हणले त्यांना की मी लंचमध्ये ॲव्होकाडो सँडविच बनवते, तर ते म्हणले हो ॲव्होकाडो सँडविच बनवते, पण जेवायला काय बनवते? याचं उत्तर तर मी आता तुम्हाला पुढे सांगते. तुमच्या पण घरी आज प्रश्न होत असेल, जर आपण काही नवीन बनवत असो तर जेवायला पण लागतंच. तर मी ते ॲव्होकाडो पहिले बारीक कट करून घेतला, मॅश करून घेतला. त्यावरती मी ते कांदा बारीक टाकलेला आहे, टमॅटो टाकलेला आहे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकली. वरती अर्धा लिंबू स्क्वीज करून टाकला, थोडंसं मीठ टाकून मिक्स केलं. डोसा पॅनवरतीच मी तर बटर लावून घेतला आणि 4 ब्रेड एकदम स्लो गॅसवरती क्रिस्पी असे कडक असे हे करून घ्यायचे आपल्याला, भाजून घ्यायचे. त्यानंतर जे आपण बॅटर बनवले ते टाकायचं. वरून थोडेसे तीळ टाकले मी गार्निशसाठी आणि बाळाला दिले. खूप टेस्टी सँडविच झाले होते, नक्की ट्राय करा. खूप इझी आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे, खायला पण मस्त आहे. चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्वाने काही खाल्लं नाही पण मी बनवली तर बेसन आणि भाकरी जेवणासाठी.